हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 11th स्टँडर्डचा इकॉनॉमिक्स सब्जेक्ट शिकत आहोत. धडा आहे 4th इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हाफ कन्सेप्ट डिस्कस केलेले आहेत. आता आपण रिमेनिंग कन्सेप्ट या व्हिडिओमध्ये डिस्कस करत आहोत. तर चालू करूया कोर एरियाज ऑफ सर्व्हिस सेक्टरपासून. तर फर्स्ट आहे कोर एरियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर. आता इन्फ्रास्ट्रक्चर नक्की काय असतो बघा, लक्षात घ्या. इन्फ्रास्ट्रक्चर इज द बेसिक रिक्वायरमेंट फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होण्यासाठी जी बेसिक रिक्वायरमेंट गरजेची आहे त्याला इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हणतात. अ साऊंड इन्फ्रास्ट्रक्चरल फाउंडेशन इज द की टू ओव्हरऑल सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ द स्टेट. म्हणजे एखाद्या राज्याची जर सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट व्हायची असेल तर चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चरल फाउंडेशन असायला हवं. आता इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे नक्की काय त्याच्यामध्ये येणार आहे, तर खाली पहा तुम्हाला एक ट्री डायग्राम इथे दिलेला आहे, बरोबर. इकॉनॉमिक आणि सोशल इन्फ्रास्ट्रक्चर. इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हटल्यावर तुम्हाला एनर्जी सप्लाय, ट्रान्सपोर्ट चांगलं असलं पाहिजे, कम्युनिकेशन चांगलं मिळालं पाहिजे. सोशल इन्फ्रास्ट्रक्चर म्हटल्यावर हेल्थ फॅसिलिटीज मिळाल्या पाहिजेत, एज्युकेशन फॅसिलिटीज मिळाल्या पाहिजेत. म्हणजे या ऑल फॅसिलिटीज चांगल्या पद्धतीने मिळणं त्यालाच आपण साऊंड इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हणू शकतो. सो इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला मिळणं होय. दिस ॲक्ट ॲज अ मॅग्नेट फॉर अट्रॅक्टिंग ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट इन टू द स्टेट अँड दस प्रोव्हाइड्स अ कम्पेटिटिव्ह एज टू इट ओव्हर अदर स्टेट. सो या ॲक्टप्रमाणे आपण असं म्हणू शकतो एक मॅग्नेटप्रमाणे काम केलेलं आहे की आपल्या या स्टेटमध्ये, महाराष्ट्र स्टेटमध्ये ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट झालेली आहे आणि एक कम्पेटिटिव्ह एज अदर स्टेट्सला आपण देत आहोत. Adequate infrastructure facilities are an absolute necessity for rapid achievement of sustainable economic growth. तर चांगल्या पद्धतीची ग्रोथ होण्यासाठी, सो एक राईट अचिव्हमेंट करण्यासाठी हे गरजेचं आहे की प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज तिथे असायला हवी ईच स्टेटमध्ये. आणि आपल्या स्टेटमध्ये ती मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर आपण पाहतो आहे. सो इट फॅसिलिटेट्स प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक विकासासाठी प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन करणं गुड्स आणि सर्व्हिसेस. मेजर्स पहा काय आहेत. डेव्हलपमेंट ऑफ इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर. इन्क्रीजिंग इन्स्टॉल कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन. जे इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट करतो त्याची कॅपॅसिटी आणखीन वाढवणं. सो मॅक्झिमम इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होईल आणि ही इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस झालेली असेल ती मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवता येईल. म्हणजे एक प्रकारे डेव्हलपमेंटचा ऑप्शन्स या डेव्हलपमेंटचा आपण ट्राय करत आहोत असं म्हणू शकतो. रुरल इलेक्ट्रिफिकेशन, नेटवर्क इम्प्रूव्हमेंट अँड प्रोग्राम्स फॉर एनर्जी कन्झर्वेशन. तर रुरल इलेक्ट्रिफिकेशन, नेटवर्क इम्प्रूव्हमेंट करणं आणि प्रोग्रॅम्स त्या संदर्भामध्ये एनर्जी कन्झर्व कशी करायची याच्या संदर्भामध्ये देणं. मोडिफाईड डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम टू LPG कन्झ्युमर्स इन द स्टेट. जे LPG कन्झ्युमर्स आहेत स्टेट्समध्ये त्यांना डायरेक्ट बेनिफिट कसं देता येईल किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम कशी देता येईल ह्याचं मोडिफिकेशन. रोड डेव्हलपमेंट प्लान 2001-2021 इज बिंग इम्प्लिमेंटेड. सध्या रोड डेव्हलपमेंट प्लॅन इम्प्लिमेंट केलेला आहे. 2001 पासून 2021 पर्यंतचा पिरियड त्याच्यामध्ये घेतलेला आहे. टार्गेट काय आहे? 3.37 लाख किलोमीटर्स ऑफ रोड डेव्हलप करणं होय. मेट्रो रेल्वे हॅज स्टार्टेड ॲट मुंबई अँड नागपूर. मेट्रो रेल्वे तर स्टार्ट झालेलीच आहे मुंबई आणि नागपूरमध्ये आणि आणखीन ही मेट्रो रेल्वेचे प्लान्स चालू आहेत. महाराष्ट्र पोर्ट डेव्हलपमेंट पॉलिसी वॉज कॉन्स्टिट्यूट फॉर इंटग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ पोर्ट्स. जे पोर्ट डेव्हलपमेंट पॉलिसी आहे महाराष्ट्रामध्ये आणली आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केली जाते पोर्टची. पोर्ट म्हणजे बंदर, जे समुद्रालगत असणार आहे ते बंदर. स्टेट गव्हर्नमेंट इज प्रमोटिंग सागरमाला प्रोग्रॅम. आपल्या राज्याने प्रमोट केलेली आहे सागरमाला प्रोग्रॅम ही स्कीम, जी लॉन्च केली होती सेंट्रल गव्हर्नमेंटनी फॉर पोर्ट लेड डेव्हलपमेंट. ठीक आहे. पुढे इंटरनेट सबस्क्रायबर बेस वॉज 5.45 करोड इन महाराष्ट्र ॲज ऑन 30 सप्टेंबर 2017. महाराष्ट्रामध्ये असणारे इंटरनेट सबस्क्रायबर्स किती होते 2017 मध्ये बघा,
5.45 करोड्स. आणि आता इयर कोणतं आपल्याला माहीतच आहे. म्हणजे आता आणखीनही इंटरनेट सबस्क्रायबर वाढलेले आहेतच. आता आपण पाहणार आहोत सोशल इन्फ्रास्ट्रक्चर. सोशल इन्फ्रास्ट्रक्चर खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये. याच्यामुळे आपली जी ह्युमन लाईफ आहे याची क्वालिटी चांगली होण्यासाठी प्रयत्न होतो. आता आपली ह्युमन क्वालिटी म्हणजे ह्युमन लाईफची क्वालिटी कशी इन्क्रीज होणार? एक म्हणजे आपलं आरोग्य चांगलं तर आपली लाईफ चांगली, आणि दुसरं एज्युकेशन असेल तर आपण आणखीन प्रयत्न करणार, स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करू, चांगल्यात चांगला जॉब करू, इन्कम अर्न करू, आणि आपली जी राहणीमान आहे ती चांगली करू. म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ सुधारण्यासाठी या 2 गोष्टी तर खूप महत्त्वाच्या आहेत, एक हेल्थ आणि एक एज्युकेशन. इट नॉट ओनली इम्प्रूव्ज द क्वालिटी बट ऑल्सो गिव्ज द पॉवर टू प्रोड्यूस नॉलेज. फक्त क्वालिटीज इन्क्रीज होते असं नाही आहे, तर नॉलेजसुद्धा वाढतं याच्यामुळे. याच्यामध्ये काय इन्क्लूड होतं आहे? लिटरेसी प्रोग्राम, एज्युकेशन, पब्लिक हेल्थ, हाऊसिंग, ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन, या साऱ्या फॅसिलिटीज याच्यामध्ये येतात. बरोबर. आता एज्युकेशनबद्दल बघूया. तर मेजर अंडरटेकन टू डेव्हलप सोशल इन्फ्रास्ट्रक्चर. तर कशा पद्धतीचं इथे मेजर्स घेतले गेलेले आहेत गव्हर्नमेंटकडून एज्युकेशनसाठी. एज्युकेशन इज कन्सिडर ॲज वन ऑफ द बेसिक ह्युमन नीड्स. आपल्या सर्वांना माहिती आहे एज्युकेशन खूप महत्त्वाची नीड आहे ह्युमन बिंगची. इट फॉर्म्स द बॅकबोन ऑफ सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ एनी कंट्री. कोणत्याही कंट्रीचा एज्युकेशन हा एक बॅकबोनच आहे. एज्युकेशन इज अ सिग्निफिकंट अस्पेक्ट ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. मानवी विकास होण्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ती एज्युकेशन आहे. In the present scenario, India is getting the advantage of highest demographic dividend due to maximum percentage of young population in the country. आणि आता सध्या जर पाहिलं तर इंडियाला एक चांगला ॲडव्हान्टेज हे आहे की हायेस्ट डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे. म्हणजे कसं काय? तर जास्तीत जास्त यंग पॉप्युलेशन आपल्या कंट्रीमध्ये सध्या आहेत. मग यंग पॉप्युलेशन आहे म्हणजे एज्युकेशन आणि त्यांना मिळणाऱ्या अदर फॅसिलिटीज महत्त्वाच्या ठरतातच. Therefore, education becomes a priority at the national as well as state level. म्हणून नॅशनल लेवलवर सुद्धा आणि स्टेट लेवलवर सुद्धा एज्युकेशन ही एक प्रायोरिटी बनून गेलेली आहे. The state of Maharashtra has implemented various educational schemes to achieve the goal of education. आणि हे एज्युकेशनचं गोल अचीव करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्कीम आणलेल्या आहेत. There are 4 levels of education in our country. प्रायमरी, सेकंडरी, हायर सेकंडरी, हायर एज्युकेशन. सध्याच आपण पाहिलं तर 4 लेवल आहेत एज्युकेशनच्या: प्रायमरी, सेकंडरी, हायर सेकंडरी, हायर एज्युकेशन. तरी पण या वर्षामध्ये आपण काही नवीन न्यूज ऐकलेल्या आहेतच. एज्युकेशन पॅटर्न संपूर्ण बदलत आहे. हे एक नवीन पाऊल म्हणता येईल की एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये एक नवीन इव्होल्युशन आपण म्हणू शकतो. सो पुढे येणारे बदल आपल्याला नक्कीच आणखीन करणार आहेत. पण आत्तापर्यंत आपण पाहिलं तर प्रायमरी, सेकंडरी, हायर सेकंडरी आणि हायर एज्युकेशन असे 4 लेवल्स एज्युकेशनचे आहेत. प्रायमरी एज्युकेशनमध्ये काय? द स्टेट ऑफ महाराष्ट्र हॅज इम्प्लिमेंटेड द राईट ऑफ एज्युकेशन. तर महाराष्ट्र स्टेटनी राईट टू एज्युकेशन चिल्ड्रनसाठी, जे 16 to 14 इयर्सचे चिल्ड्रन्स आहेत, त्यांना फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. अभियान कोणतं आहे? सर्व शिक्षा अभियान. तो या अभियानाअंतर्गत सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार आहे आणि तो मिळणारच या पद्धतीने सरकारने प्रयत्न केलेला आहे. एक्सपेंडिचर ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट ऑन प्रायमरी एज्युकेशन वॉज 19,486 crores ड्युरिंग 2016 and 17. 2016-17 महाराष्ट्र सरकारने प्रायमरी एज्युकेशनवर किती खर्च केला? 19,480 crore. प्रायमरी स्टँडर्ड 1 to स्टँडर्ड 8 एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स अँड इनरोलमेंट. बघा 2016-17 किती स्कूल इन्व्हॉल्व होत्या, टोटल इनरोलमेंट किती आहे स्टुडंट्सची, टीचर्स किती होते आणि पॉप्युलर टीचर्स रेशो काय होता? 30 विद्यार्थ्यांमागे 1 टीचर असा रेशो होता. ठीक आहे. सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान was launched in 2009 with the objective to improve the access as well as the quality of secondary education. तर 2016-17 गव्हर्नमेंटने सेकंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशनवर किती खर्च केला? 16,089 करोड. आणि खाली टेबलमध्ये आपल्याला डेटा दिलेला आहे, किती नंबर ऑफ स्कूल त्या इयरला होते, किती इनरोलमेंट होती लॅक्समध्ये, टीचर्स किती आहेत आणि रेशो काय होता.
Higher education. Apart from universalization of primary education, the government of Maharashtra is taking efforts to expand opportunities in higher education also. सो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने फक्त प्रायमरी आणि सेकंडरीमध्येच प्रयत्न नाही केले आहेत, हायर एज्युकेशनसुद्धा मिळावं यासाठी सुद्धा अपॉर्च्युनिटीज अवेलेबल केलेल्या आहेत. हायर एज्युकेशन हेल्प्स इन क्रिएटिंग टेक्निकल अँड स्किल ह्युमन रिसोर्स. हायर एज्युकेशनमुळे आपल्यामध्ये एक स्किल तयार होत आहे. टेक्निकल स्किल म्हणा, नॉर्मल स्किल म्हणा, आपल्यामध्ये तयार होत आहे, विच इज अन इम्पॉर्टंट इनपुट नेसेसरी फॉर ओव्हरऑल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आणि हे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी गरजेचं आहे. कारण आपल्यामध्ये जर एखादं स्किल तयार झालं तर ते स्किल आपण कुठेतरी जॉब मिळवण्यासाठी यूज करू, त्याच्यातून आपल्याला अर्निंग चालू होणार. आपल्याला अर्निंग मिळाली म्हणजे आपण आपल्या स्वतःचं राहणीमान चांगलं करण्याचा प्रयत्न करणार, म्हणजे आपली डेव्हलपमेंट होती आहे. आणि प्रत्येक पर्सनची डेव्हलपमेंट म्हणजेच देशासाठी देशाची डेव्हलपमेंट असणार आहे. त्यालाच इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या टर्ममध्ये आपण इन्क्लूड करू. There are 22 state universities, out of which 4 universities are for agriculture. एकूण 22 स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत, त्याच्यामधल्या 4 युनिव्हर्सिटीज ॲग्रिकल्चरसाठी आहेत. 1 युनिव्हर्सिटी फॉर हेल्थ सायन्स अँड 1 युनिव्हर्सिटी फॉर वेटरनरी सायन्स, 1 फॉर टेक्नॉलॉजी अँड 15 अदर युनिव्हर्सिटीज फॉर जनरल कोर्सेस. सो 22 स्टेट युनिव्हर्सिटीज कशा पद्धतीने डिफरंट कोर्सेस प्रोव्हाइड करत आहेत हे इथे सांगितलं आहे. इन ॲडिशन टू दिस, there are 21 autonomous universities, 1 central university, 4 private universities and 5 institutes of national importance in the state. To meet the challenges of liberalization, privatization and globalization, the state enacted the new Maharashtra Public University Act 2016. So, ज्या पॉलिसीज इंडियाने ॲक्सेप्ट केल्या होत्या 1991मध्ये, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, या पॉलिसीज आणल्यामुळे खूप मोठा बदल घडून आला. आपल्याला खूप सारी डेव्हलपमेंट दिसून आली आहे. लिबरलायझेशन म्हणजे खूप सारे लायसन्स कॅन्सल करून एक फ्रीडम देण्यात आलं जास्तीत जास्त बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. जे सरकारी सेक्टर्स होते, गव्हर्नमेंटवर ज्याचं लक्ष होतं, असे सेक्टर्स जे आहेत ते प्रायव्हेट केले गेले. ग्लोबलायझेशन म्हणजे आपण जागतिक पातळीवर बाजारपेठ ओपन केली. इतर देश आपल्या देशामध्ये इन्व्हेस्ट करू लागले, आपला देश बाहेरच्या देशांमध्ये इन्व्हेस्ट करू लागला. सो ग्लोबलायझेशन, इम्पोर्ट एक्सपोर्ट्स वाढू लागले. सो या सगळ्या गोष्टी होऊ लागल्या आहेत आणि यांचे चॅलेंजेस जे आहेत ते खूप मोठे मोठे आहेत आणि ते पूर्ण व्हावेत म्हणून महाराष्ट्र स्टेटने पब्लिक युनिव्हर्सिटीज ॲक्टप्रमाणे फोकस केलेला आहे. की फोकस ऑफ दिस ॲक्ट इज टू प्रमोट अकॅडमिक ऑटोनॉमी अँड एक्सलन्स. मग याच्यानुसार की फोकस काय होता या ॲक्टप्रमाणे? अकॅडमिक ऑटोनॉमी प्रमोट करणं, एक्सलन्स, स्किल बेस्ड एज्युकेशन प्रोव्हाइड करणं अँड डेमोक्रॅटिक प्रोसेस इज हायर एज्युकेशन. Maharashtra is also the first state in the country to receive RUSA grant of ₹20 crore under research and innovation and quality improvement for setting of innovation and technology transfer hubs. तर पहा महाराष्ट्राला काय मिळालेलं आहे पहा. तर आपण म्हणू शकतो कंट्रीमध्ये फर्स्ट स्टेट असं मान मिळालं असं म्हणूया. आणि त्यांना रिसीव केलेले आहेत आपल्या महाराष्ट्र स्टेटनी ₹20 crore. कशासाठी? रिसर्च अँड इनोव्हेशन क्वालिटी इम्प्रूव्हमेंटसाठी, ज्याच्यातून इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होते. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान RUSA याचा फुल फॉर्म इज अ सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम लॉन्च बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ही सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे, म्हणजे ऑल ओव्हर इंडिया ही स्कीम लॉन्च केलेली आहे 2013मध्येच. अदर्स बघूया. इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, दिस इज फॉर डिफरंटली एबल चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स. म्हणजे अदर चिल्ड्रन जे आहेत डिफरंटली एबल, त्यांना स्पेशल नीड्स गरजेचे आहे, असे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन चालू केलं. गर्ल्स एज्युकेशन हा वेगळा पार्ट आहे. वेरियस स्कीम्स टू प्रमोट गर्ल्स एज्युकेशन, खूप साऱ्या स्कीम्स आणल्या गेल्या ज्याच्यामुळे गर्ल्स एज्युकेशन्स प्रमोट केलं गेलं आहे. जसं की फ्री एज्युकेशन टिल द हायर सेकंडरी लेवल, गर्ल्ससाठी हायर सेकंडरी लेवलपर्यंत एज्युकेशन फ्री केलं गेलं. फ्री ऑफ कॉस्ट ST बस सर्व्हिस फॉर स्कूल गोईंग गर्ल्स इन रुरल एरियाज. खेड्यांकडे वगैरे बसनी प्रवास करावा लागतो, STनी प्रवास करावा लागतो, त्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट ट्रॅव्हलिंग सर्व्हिस चालू केली. बायसिकल्स प्रोव्हाइड केल्या गर्ल्ससाठी, ज्या 5 किलोमीटरच्या डिस्टन्सवरून येत होत्या. सो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने गर्ल्स एज्युकेशनसाठी सुद्धा खूप प्रयत्न केलेले आहेत. अडल्ट लिटरसी
to increase adult literacy in the state. Innovative schemes like Each One Teach One, Sakshar Bharat Abhiyan are implemented with community participation. So adult literacy, मोठ्या माणसांना सुद्धा, अडल्ट पीपल्सला सुद्धा एज्युकेशन देण्यासाठी प्रयत्न केला आहे. लिटरसी रेट आपला वाढवलेला आहे स्टेटचा. त्यासाठी कोणत्या स्कीम्स आणल्या होत्या? ईच वन टीच वन आणि साक्षर भारत अभियान. ट्रायबल एज्युकेशन, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज इंट्रोड्यूस्ड रेसिडेन्शियल आश्रम स्कूल इन द ट्रायबल एरियाज ऑफ द स्टेट. म्हणजे असे एरियाज, म्हणजे डोंगराळ भाग वगैरे ज्या ठिकाणी फॅसिलिटीज चांगल्या नाही आहेत, अशा ठिकाणी सुद्धा रेसिडेन्शियल आश्रम स्कूल चालू केले, जेणेकरून ते ट्रायबल एरियामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना, त्यांच्या स्टुडंट्सला, तिथल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं. ट्रायबल स्टुडंट्स आर प्रोव्हाइडेड अकोमोडेशन, फूड, युनिफॉर्म्स, एज्युकेशनल मटेरियल्स. त्यांना सगळ्या फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न केला. अकोमोडेशन, फूड, युनिफॉर्म, एज्युकेशन मटेरियल्स अँड अदर कन्सेशन फ्री ऑफ कॉस्ट. देर आर 556 एडेड आश्रम स्कूल्स इन द स्टेट. आपल्या स्टेटमध्ये जवळजवळ अशा प्रकारे एडेड असणारे 556 आश्रम स्कूल आहेत. गव्हर्नमेंट हॉस्टेल फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड ॲट डिव्हिजन, डिस्ट्रिक्ट अँड तालुका लेवल्स. गव्हर्नमेंट हॉस्टेल फॅसिलिटीसुद्धा देत आहे डिव्हिजनल, डिस्ट्रिक्ट अँड तालुका लेवलवर, जेणेकरून हे ट्रायबल स्टुडंट्स आणखीन एनकरेज होतील आणि हायर एज्युकेशन घेतील. हेल्थ सर्व्हिसेस, देयर वर 14 primary health centers and 360 community health centers in the state as on 31st March 2017. So primary health center किती आहेत आणि community health center किती आहेत ते आपल्याला सांगितलं. Government of Maharashtra also emphasize on programs to strengthen health system in rural and urban areas through National Rural Health Mission NRHM and National Urban Health Mission NUHM. So हे दोन मिशनचे प्रोग्राम सांगितलेले आहेत आणि या प्रोग्रामच्या अंतर्गत गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने हेल्थ सिस्टम जो आहे तो चांगला करण्याचा प्रयत्न केला आहे दोन्ही एरियाजमध्ये, रुरल आणि अर्बन एरियाजमध्ये. दिस प्रोग्राम्स इन्क्लूड हेल्थ डिटर्मिनंट्स लाईक सॅनिटेशन, हायजीन, न्यूट्रिशन अँड सेफ ड्रिंकिंग वॉटर. या सगळ्या गोष्टींवर त्यांनी फोकस केलेला आहे. हेल्थ चांगली राहण्यासाठी गरजेचं आहे सॅनिटेशन अँड हायजीन, न्यूट्रिशन अँड सेफ ड्रिंकिंग वॉटर. द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र has created a 3-tier health infrastructure to provide comprehensive health services. चांगल्या प्रकारची हेल्थ सर्व्हिसेस देता यावी म्हणून 3-tier health infrastructure प्रोग्राम चालू केला. प्रायमरी टायर इंक्लूड्स प्रायमरी हेल्थ सेंटर. प्रायमरी टायरमध्ये प्रायमरी हेल्थ सेंटर असणार आहेत, कम्युनिटी हेल्थ सेंटर असणार आहेत. द सेकंडरी टायरमध्ये काय असणार आहे? डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अँड डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स. आणि टर्शियरी टायरमध्ये काय असणार आहे? इक्विप मेडिकल कॉलेजेस अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स जे मेजर सिटीजमध्ये असतील. आता पुढचा पार्ट आहे टुरिझम. महाराष्ट्र अट्रॅक्ट्स मेनी टुरिस्ट फ्रॉम डिफरंट स्टेट अँड अब्रॉड टू. महाराष्ट्रामध्ये येणारे टुरिस्ट जे आहेत ते वेगवेगळ्या स्टेट्समधून तर येतातच, अब्रॉडवरून पण येतात, दुसऱ्या देशांमधून. टू प्रमोट द स्टेट ॲज अ लीडिंग टुरिस्ट डेस्टिनेशन, द गव्हर्नमेंट हॅज फॉर्म्युलेटेड महाराष्ट्र टुरिझम पॉलिसी 2016. आणि एक चांगल्या पद्धतीचं टुरिस्ट डेस्टिनेशन महाराष्ट्र व्हावं म्हणून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने काही पॉलिसीज आणलेल्या आहेत. आता हे 2016मध्ये आणल्यात त्यांनी टुरिझम पॉलिसी. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? टू मेक महाराष्ट्र लीडिंग टुरिस्ट डेस्टिनेशन बाय 2025. महाराष्ट्राला एक लीडिंग टुरिस्ट डेस्टिनेशन बनवणं हे एक ऑब्जेक्टिव्ह ठेवला आहे. अट्रॅक्ट इन्व्हेस्टमेंट टू द ट्यून ऑफ ₹30,000 करोड. इन्व्हेस्टमेंट कितीपर्यंत करायची ठरवलं आहे? 30,000 करोडपर्यंत. टू क्रिएट 1 मिलियन ॲडिशनल जॉब्स इन द इंडस्ट्री. आणि इंडस्ट्रीमध्ये 1 मिलियन जॉब्स अवेलेबल करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इज द नॉडल एजन्सी फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ दिस पॉलिसी इन द स्टेट. MTDC organizes different events such as Ellora festivals, Elephanta festivals. So वेगवेगळे इव्हेंट्स त्यांनी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे MTDCने. MTDC has also launched the scheme of Mahabhraman to bring different experimental projects such as agro-tourism, village tourism, food tourism, safaris, tribal lifestyles, etc. वन रूप. म्हणजे MTDCने असे खूप सारे स्कीम्स लॉन्च केले आहेत जेणेकरून टुरिझम जो आहे तो इन्क्रीज व्हावा, वाढावा, त्याच्यातून अर्निंग वाढावी, इन्कम जनरेट व्हावा. हॉस्पिटॅलिटी इज मच अ ब्रॉडर इंडस्ट्री दॅन अदर इंडस्ट्रीज. ही खूप मोठी इंडस्ट्री आहे अदर इंडस्ट्रीजपेक्षा असं म्हणू शकतो. इट हॅज गॉन मॅनिफोल्ड इन महाराष्ट्र ड्यू टू फ्लरिशिंग टुरिझम. टुरिझम वाढल्यामुळे महाराष्ट्रामध्ये ही इंडस्ट्रीसुद्धा ग्रो झालेली आहे.
one of the most defining aspect of this industry is that it focuses on customer satisfaction. आणि महत्त्वाचा पार्ट आपण म्हणू शकतो या इंडस्ट्रीचा की यांनी फोकस केला आहे कन्झ्युमरच्या सॅटिस्फॅक्शनवर. हॉटेल इंडस्ट्री हा मेन सेक्टर याच्यात बनवू शकतो हॉस्पिटॅलिटीमध्ये. मेनी फॉर्म्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन दॅट कॅटर टू द टुरिस्ट आर ऑल्सो पार्ट ऑफ दिस बिझनेस. ट्रान्सपोर्टेशनसुद्धा आणि कॅटरसुद्धा या बिझनेसचा पार्ट असू शकतात. एअरलाईन्स, मुंबई गोवा क्रूज शिप्स, फॅन्शियर ट्रेन्स, डेक्कन ओडिसी एक्झाम्पल दिलं आहे, रेस्टॉरंट्स, जनरल टुरिझम अँड इव्हेंट मॅनेजमेंट हे सुद्धा पार्ट आहेत या सेक्टर्स. एंटरटेनमेंट इंडस्ट्री बघूया. इंडिया प्रोड्यूस द लार्जेस्ट नंबर ऑफ फिल्म्स इन द वर्ल्ड. आता एंटरटेनमेंटच्या बाबतीत जर बघायचं म्हटलं तर इंडियामध्ये वर्ल्डच्या कम्पॅरिझनमध्ये मॅक्झिमम फिल्म्स प्रोड्यूस होतात. महाराष्ट्र हॅज प्लेड अ रिमार्केबल रोल इन दिस आणि महाराष्ट्राचा रोल खूप आहे याच्यामध्ये. एंटरटेनमेंट सेक्टर ऑफ महाराष्ट्र जनरेट्स एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. एंटरटेनमेंट सेक्टरमुळेच महाराष्ट्रामध्ये एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज जनरेट होत आहेत, तेही मोठ्या क्वांटिटीमध्ये. कोल्हापूर हॅज बीन अ वर्थ मेन्शनिंग सिटी फॉर रिजनल फिल्म्स. रिजनल फिल्म्स बनवायच्या झाल्या तर कोल्हापूरला महत्त्वाचं स्थान मिळतं. मुंबई आहेच जिथे बॉलिवूड सेट झालेला आहे. बॉलिवूडचा खूप इम्पॅक्ट आहे, ग्लोबल फिल्म इंडस्ट्री आहे मुंबईमध्ये. पुढचा पॉईंट आहे कोऑपरेटिव्ह मुवमेंट इन महाराष्ट्र. कोऑपरेटिव्ह मुवमेंट इज द ग्रेटेस्ट कॉन्ट्रीब्युशन गिवन बाय द स्टेट ऑफ महाराष्ट्र ऑफ द कंट्री. कोऑपरेटिव्ह मुवमेंट काय म्हणू शकतो आपण, एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटसाठी. कोऑपरेटिव्ह मुवमेंट इज अन इफेक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट इन द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ रुरल एरियाज. कोऑपरेटिव्ह मुवमेंट एक इफेक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जर आपल्या रुरल एरियाजमध्ये घडून आणायची असेल तर ते इफेक्टिव्ह इम्प्लिमेंट आहे असं म्हणू शकतो. इम्प्रूव्हिंग सोशल इकॉनॉमिक कंडिशन ऑफ द अंडर प्रिव्हिलेज इन महाराष्ट्र. The basic nature of cooperative societies is to encourage the values of self-help, democracy, equality and solidarity. तर बेसिक नेचर काय कोऑपरेटिव्ह सोसायटीजचा, तर इन्करेज करणं, सेल्फ हेल्प करण्यासाठी, डेमोक्रेसीसाठी, इक्वॅलिटी आणि सॉलिडरिटीसाठी. कोऑपरेटिव्ह मुवमेंट इन महाराष्ट्र वॉज कन्फाइन्ड मेनली टू द फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर क्रेडिट बट सबसिक्वेंटली एक्सटेंडेड टू अदर सेक्टर्स सच ॲज. तर कोऑपरेटिव्ह मुवमेंट महाराष्ट्रामध्ये ॲग्रिकल्चरसाठी जास्त प्रयत्न करते. आपल्याला इथे सांगितलेत काही असे सेक्टर्स: ॲग्रो प्रोसेसिंग, ॲग्रो मार्केटिंग, शुगर कोऑपरेटिव्स, फिशरीज कोऑपरेटिव्ह सोसायटीज, कोऑपरेटिव्ह डेअरी सोसायटीज. हे काही एक्झाम्पल दिलेत त्यांनी. ठीक आहे. आणखीन आहे टेक्स्टाईल, हाऊसिंग सोसायटी, कन्झ्युमर स्टोअर्स आणि हे लास्ट. ओके. ॲज ऑन 31 March 2017 देर वर अबाउट 1.95 lakh कोऑपरेटिव्ह सोसायटीज इन द स्टेट विथ अबाउट 5.25 lakh मेंबर्स. तो जवळजवळ 2 लाखापर्यंत कोऑपरेटिव्ह सोसायटीज बनल्या होत्या 2017 मध्ये. आता आणखीन वाढल्या असतीलही. आणि त्यांचे मेंबर्स किती होते, जवळजवळ 5.25 lakhs. ठीक आहे. इथे हा आपला लेसन संपत आहे इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे. आय होप तुम्हाला सर्व कन्सेप्ट समजले असावेत. तुम्ही मला डाऊट्स विचारू शकता काय असतील तर कमेंट सेक्शनमध्ये, आपण त्याच्यावर नक्की डिस्कशन करू शकतो. ठीक आहे. तर असंच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.